नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर मेघा चुटे तुमचं स्वागत करते. BCom भाग 2 सत्र 3 विषय मराठी. आजपासून आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो आहोत. तर सगळ्यात आधी आपण आपला अभ्यासक्रम समजून घेऊया. गद्य, पद्य आणि व्यावहारिक मराठी या 3 टप्प्यांमधून आपला हा सगळा अभ्यासक्रम राहणार आहे. यावर्षी जे पुस्तक तुम्हाला आहे म्हणजेच भाषा दर्शन नावाचं जे पुस्तक आहे जे तुम्हाला अभ्यासाला आहे त्यामध्ये या पुस्तकामध्ये सत्र 1 आणि सत्र 2 याची विभागणी केलेली नाही आहे. त्यामुळे ती विभागणी विद्यापीठाने सांगितल्यानुसार मी तुम्हाला इथे करून दाखवलेली आहे. यामध्ये सलग असे 11 पाठ दिलेले आहेत. पण 11 पाठांपैकी सुरुवातीचे जे 5 पाठ आहेत जे इथे मी लिहिलेले आहेत ते 5 पाठ आपल्याला प्रथम म्हणजे तुमचं हे जे पहिलं 3रं सत्र जे आहे या 3ऱ्या सत्राला तुम्हाला 5 धडे राहणार आहेत आणि 6 कविता राहणार आहेत. तर त्याच्यातल्या नेमक्या कुठल्या कविता आणि कुठले धडे तुम्हाला अभ्यासाला आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. तर सगळ्यात आधी दुःखाक्रांत लेखी येणे हा पाठ तुम्हाला अभ्यासाला राहणार आहे. त्यानंतर आहे माझे दत्तक वडील. त्यानंतरचा पाठ आहे सांगावा, शेवटची माती. नंतर आहे जनसामान्यांच्या प्रबोधनाचं गतिचक्र. हे 5 गद्य विभागातले झालेत. आता पद्य विभागामध्ये संतवाणी, लटपट लटपट तुझे चालणे, माझी कन्या, आभाळाची आम्ही लेकरे, इथेच. नंतरची शेवटची कविता आहे जी या सत्रामधली जहर खाऊ नका. आणि या व्यतिरिक्त व्यावहारिक मराठीमध्ये प्रसार माध्यमांसाठी वृत्तलेखन आणि कल्पना विस्तार एवढा अभ्यासक्रम हा तुम्हाला 3ऱ्या सत्रासाठी दिलेला आहे. तर आज आपण जे सुरुवात करणार आहोत ती आपण सुरुवात करणार आहोत शुद्ध लेखनाच्या नियमापासून. मराठी शुद्ध लेखन त्याबद्दलची एक धास्ती अनेक विद्यार्थ्यांना असते असं मला जाणवलेलं आहे. निदान उकार कुठून लिहावा, वेलांटी कुठून द्यावी याबद्दलचा बराचसा गोंधळ मनात असतो. आपली मातृभाषा आहे, आपण सगळ्यात आधी याच भाषेमध्ये बोलायला लागलेलो आहोत. पण ती भाषा लिहिताना मात्र बऱ्याच अडचणी अनेक विद्यार्थ्यांना येतात. मग कधी इकडून वेलांटी, कधी तिकडून वेलांटी, कधी इकडून उकार, कधी तिकडून उकार असं सगळं आपलं सुरू आहे. नेमकं शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत ते अगदी इथे मी तुम्हाला 4 नियमातून लेखन कसं शुद्ध करता येईल, जास्तीत जास्त लेखन कसं शुद्ध करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. हे 4 नियम जरी तुम्ही अगदी काळजीपूर्वक अभ्यासले, वाचले, चिंतन मनन केलं त्याचं आणि ते सगळे व्यवहारामध्ये उपयोगात आणले तर तुमच्या असं लक्षात येईल की आपलं बऱ्याच अंशी लेखन हे शुद्ध झालेलं आहे. तर अगदी साधे सोपे असलेले नियम आपण हे बघणार आहोत. तर मराठी शब्दांमध्ये पहिला नियम जो येतो आहे तो आहे एकाक्षरी शब्द हा दीर्घ लिहावा. तर आता शब्द आणि अक्षर याच्यामधला एक फरक मी तुम्हाला सांगते. शब्द म्हणजे काय आहे तर अक्षरांचा समूह की ज्याच्यातून काहीतरी अर्थ प्रतीत होतो, त्यातून काहीतरी अर्थ निघतो, त्याला काय म्हटलेलं आहे आपण शब्द. आणि अक्षर, अक्षर म्हणजे सुटे सुटे आलेले अ पासून तर ज्ञपर्यंतची जी आपली मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांची सुटी सुटी जी रचना आहेत एक जे आहेत त्याला आपण अक्षर म्हणतो. पण त्या अक्षरांना जेव्हा आपण एकत्र बांधतो त्यावेळी त्याची एक रचना तयार होते, त्यातून काहीतरी अर्थ निघतो आणि त्याला काय म्हटलं जातं शब्द. तर आपला पहिला नियम आता आपण बघणार आहोत, एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावा. बघा, एकाक्षरी शब्द, त्या शब्दामध्ये एकच अक्षर आहे पण त्याच्यातून काहीतरी अर्थ प्रतीत होतो आहे. मग असा उकार आणि वेलांटी आपल्याला अडचण प्रामुख्यानं कुठे येते की वेलांटी कशी लिहावी आणि उकार कसा लिहावा. तर एकाक्षरी शब्द हा नेहमी दीर्घ लिहावा. तर आता मराठीतले एकाक्षरी शब्द कोणते आहेत आपण ते लिहून घेऊया. एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावा. तर याची उदाहरणं आहेत मी,
सगळे आपल्याला दिसत आहेत एकाक्षरी शब्द. या सगळ्या शब्दांमधून कुठला तरी एक अर्थ प्रतीत होतोय. एक जरी अक्षर त्यात असला तरीही तो काय आहे, शब्द आहे. ते निव्वळ अक्षर नाही. तर एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावा. मग याचे उदाहरण आहेत मी, ती, ही, मी, की, तू, पू, धू, फू, रू यासारखे अजून अनेक असतील. हे सगळे शब्द आपल्याला कसे लिहायचे आहेत, तर दीर्घ लिहायचे. आता दुसरा नियम, शब्दांच्या शेवटी येणारा इकार उकार दीर्घ लिहावा. शब्दांच्या शेवटी येणारा इकार उकार. आता इथे हा एक नवीन शब्द तुम्हाला कळेल, इकार आणि उकार. इकार म्हणजे जी वेलांटी आहे ती, उकार म्हणजे उकार. तर हा कसा लिहायचा, दीर्घ. कुठला, शब्दाच्या शेवटी येणारं जे अक्षर आहे ते कायम दीर्घ लिहायचं. म्हणजे कुठलाही नियम आपण अधिक सोपा करून जर का समजून घेतला तर तो सहज लक्षात राहतो. तर शब्दांच्या शेवटी येणारा उकार आणि वेलांटी ही कायम कशी लिहायची आहे, दीर्घ लिहायची आहे. आता याची उदाहरणं आपण बघणार आहोत. आई, वाटी, टोपी, वही, पेटी, सोबती, पिशवी, आगगाडी यासारखे जे असंख्य शब्द आहेत की ज्यांच्या शेवटी येणारा इकार हा कसा लिहिलेला आहे, आपण दीर्घ लिहिलेला आहे. चेंडू, वाळू, हे शब्दांच्या शेवटी येणारे उकार आपण कसे लिहिलेले आहेत, तर आपण ते दीर्घ लिहिलेले आहेत. मग इथे आपण दोन नियम बघितले. पहिला नियम, एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावा, अतिशय साधा सोपा असलेला नियम आहे. दुसरा आहे, शब्दांच्या शेवटी येणारा उकार आणि वेलांटी ही काय लिहायची आहे आपल्याला, ती दीर्घ लिहायची आहे. त्याच्यानंतर अकारांत आधी येणारे अक्षर दीर्घ लिहावे. मराठी व्याकरणामध्ये, शुद्ध लेखनामध्ये शब्दांच्या शेवटापासून व्याकरण सुरू होत आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. अकारांत आधी येणारे अक्षर दीर्घ. आता अकारांत आधी येणारे अक्षर दीर्घ म्हणजे खीर, शीर. आता पहा, खीर, र हा काय आहे, अकारांत. शीर, र काय आहे, अकारांत. ज्यावेळी हे अक्षर आपण उच्चारतो आणि हे उच्चारल्यानंतर आपल्या जिभेवर जो स्वर रेंगाळतो त्यानुसार आपल्याला तो अकारांत आहे, आकारांत आहे, इकारांत आहे की उकारांत आहे हे कळतं. तर आता इथे र हा काय आहे, अकारांत. हे जर का आपण शिरा असं लिहिला तर काय होईल, रा. रा म्हणजे रा, आकारांत. शिरे, रे, रेचा काय होईल, एकारांत. तर यानुसार इथे जो बदल होतो त्यानुसार ते अकारांत आहे की आकारांत, इकारांत, उकारांत आहे हे आपण ठरवू शकतो. तर आता आपला हा तिसरा नियम आपण जो बघतो आहोत, अकारांत आधी येणारं अक्षर हे कसं लिहायचं आहे, कायम दीर्घ लिहायचं आहे. आता जर का इथे एकटं अक्षर येत असेल, र हा कसा एकटा आहे, मग त्याच्या आधी येणारं अक्षर जे आहे ते कसं लिहायचं आहे आपल्याला, तर ते आपल्याला दीर्घ लिहायचं आहे. याची काही उदाहरणं आपण घेऊया इथे. फूल, टीप, सून, गरीब, बहीण, मुंगूस, वसूल, तू, मूल याच्यासारखे असंख्य शब्द आहेत की जे अकारांत आधी येणारं अक्षर दीर्घ लिहावं असे सांगणार आहे. हे इथे आपण बघू. बहीण, न हा काय आहे, अकारांत आहे. अकारांताच्या आधी येणारं जे जे अक्षर आहे ते कसं लिहायचं आहे, दीर्घ लिहायचं आहे. गरीब,
ब हा अकारांत आहे, त्याच्या आधी येणारं अक्षर हे कसं लिहायचं आहे, दीर्घ लिहायचं आहे. हा नियम समजला की अगदी याच्या विरुद्ध हा खालचा नियम आहे. आ इ उ कारांत आधी येणारं अक्षर हे ऱ्हस्व लिहायचं आहे. अकारांत आधी येणारं अक्षर दीर्घ, आणि जर का इथे काना मात्रा वेलांटी उकार काहीही लागत असेल तर त्याच्या आधी येणारं अक्षर हे मात्र आपल्याला ऱ्हस्व लिहायचं आहे. तर आता इथे समजा आपण सून लिहिलाय. न हा अकारांत आहे, त्यामुळे त्याच्या आधी येणारं जे अक्षर आहे ते आपण दीर्घ लिहिलेलं आहे. आता आपल्याला सुनेला असं लिहायचं आहे. सुनेला. हा ने एकारांत आलाय, त्याच्या आधी येणारं अक्षर हे आपल्याला ऱ्हस्व लिहायचं आहे. गरीब, गरीबी हा शब्द जर का आपल्याला लिहायचा आहे तर तो आपण असा लिहू. बहीण असा लिहायचा आहे, पण बहिणी मात्र असा लिहायचा आहे. म्हणजे शेवटी येणारं अक्षर ज्या पद्धतीचं असेल त्यानुसार इकडे त्या अक्षरावर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे इथे अकारांत आहे, त्यामुळे त्याच्या आधी येणारं अक्षर हे दीर्घ लिहायचं आहे. आणि इथे आपण काय केलेलं आहे, ला म्हणजे आकारांत. आकारांताच्या आधी येणारं अक्षर हे कसं झालं, हे एकारांताच्या ने हे एकारांताच्या आधी येणारं अक्षर आपण हे ऱ्हस्व लिहिले आहे. बी हे काय आहे, इकारांत आहे. इकारांताच्या आधी येणारं अक्षरही आपण त्या पद्धतीनं ऱ्हस्व लिहिलेलं आहे. याची काही उदाहरणं लिहून घेऊ आपण. किडा, दिवा, विळी, पाहिजे, वकिली, हसवितो, तालुका, माहिती, मिळवितो, असे असंख्य शब्द तुम्ही शोधून ते लिहू शकता. इथे आपण उदाहरणादाखल अगदी काही मोजके शब्द घेतलेले आहेत. तर हे जे 4 नियम आहेत, हे 4 नियम जरी तुम्ही लक्षात ठेवले तरीही तुम्हाला असं जाणवेल की आपलं लेखन बऱ्यापैकी शुद्ध झालेलं आहे. बऱ्यापैकी आपण चुका टाळतो आहोत हे तुम्हाला लक्षात येईल. अगदी साधे सोपे असलेले हे 4 नियम आहेत. आता या व्यतिरिक्त मराठीमध्ये तत्सम शब्द वापरले जातात. आता तत्सम शब्द म्हणजे काय, तर संस्कृतामधून आलेले आणि आपण ते जसेच्या तसे स्वीकारलेले. तिथे मात्र हे नियम आपले लागू होत नाही. त्यामुळे तत्सम शब्द काय आहेत ते हे आपण अभ्यास करून ते शब्द लक्षात ठेवायचे आहेत की तत्सम शब्द साधारणतः कुठले आहेत. आणि तत्सम शब्द म्हणजे काय आहे, संस्कृतामधून मराठीत आलेले पण मराठीनं ते जसेच्या तसे स्वीकारलेले. जसे ते संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत तसेच आपण ते मराठीत लिहितो. तिथे मराठीचे नियम आपले लागू होत नाही. मग आता काही शब्द मी वाचून दाखवते आहे. तत्सम शब्द जे संस्कृतातून मराठीत आलेले आहेत. अग्नी, ज्योती, संस्कृती, संतती, अतिथी, भक्ती, लिपी, प्रकृती, आकृती, बुद्धी, भूमिती, स्थिती, आवृत्ती, नीती, सृष्टी, पद्धती, उत्क्रांती, ध्वनी, शांती, समाधी, कवी, परिस्थिती, उपस्थिती, लघु, बंधू, प्रभू, मधु, तंतू, पंगू, भिक्षू, अधिक, आदित्य, खनिज, मंदिर, मित्र, रसिक, अजीर्ण, क्रीडा, गीत, जीव यासारखे असंख्य शब्द आहेत की जे संस्कृतातून मराठीत आलेले आहेत. तर मित्रांनो, हे आपण शुद्ध लेखनाचे काही नियम बघितलेले आहेत. हे शुद्ध लेखनाच्या नियमांना तुम्ही लक्षात घ्या, समजून घ्या आणि जास्तीत जास्त त्याचा सराव करा. तुम्ही जितकं जास्तीत जास्त त्याचा सराव कराल तितकं तुम्ही तुमचं लिखाण सुधरवू शकाल. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या वेळी आपण
आपला हा जो सिलेबस आहे, आपला हा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमानुसार आपण पुढे जाऊया. धन्यवाद.